चालू करू. बघा आता काय बघायचं आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ DC machines. क्लासिफिकेशन ऑफ DC मशीन्स. ठीक आहे. तर पहिलं मेन क्लासिफिकेशन काय आहे, मोटर आणि जनरेटर. ओके. बघा ते काय घ्यायला नको, आपण इन जनरलच घेऊ. ठीक आहे. पहिला परमनंट मॅग्नेट. परमनंट मॅग्नेट DC मशीन. परमनंट मॅग्नेट DC मशीन्स. ठीक आहे. त्यानंतर दुसरं कुठले येते, सेपरेटली एक्साइटेड. सेपरेटली एक्साइटेड DC मशीन. त्यानंतर तिसरं कोणतं येते, सेल्फ एक्साइटेड. शंट म्हणण्यापेक्षा शंट मध्येच कुठं आलो, सेल्फ एक्साइटेड. ओके. सेल्फ एक्साइटेड DC मशीन. आता सेपरेटली एक्साइटेड मध्ये, ठीक आहे, सेपरेटली एक्साइटेड मध्ये ते झालं. सेल्फ एक्साइटेड मध्ये परत किती प्रकार पडले, 3. शंट, सिरीज आणि कंपाऊंड. शंट, सिरीज आणि कंपाऊंड. ठीक आहे. मग कंपाऊंड मध्ये परत किती प्रकार पडले बघा, एक लॉंग शंट आणि शॉर्ट शंट. लॉंग शंट आणि शॉर्ट शंट. आणि याच्यात परत डिफरन्शियल आणि कम्युलेटिव्ह, आणि इथं पण डिफरन्शियल आणि कम्युलेटिव्ह असे टाईप पडले. ओके. आता हे बघायचे 1 बाय 1 सगळे. क्लासिफिकेशन ऑफ DC मशीन. आता पहिल्या ह्याच्या इक्वेशन्सची जरा फॅमिलियर व्हा. ठीक आहे. इक्वेशन्स एकदा कळाले की मग कॅरेक्टरिस्टिक्स कळतात त्याच्या. ओके. आता हे बघा काय आहे, सेपरेटली एक्साइटेड DC मशीन. काय, सेपरेटली एक्साइटेड DC मशीन. ओके. सेपरेटली एक्साइटेड DC मशीन. ओके. सेपरेटली एक्साइटेड DC मशीन. यातला मोटर कुठला असेल आणि जनरेटर कुठला असेल जरा सांगा. का बरं, हा, अरे असं कुठं लिहिले जनरेटरचं कायम क्लॉकवाईज असेल. अरे कसं काय, काय करंटची डायरेक्शन, करंट डायरेक्शन.
कुठं बाहेर चालल्या? हा, कुठनं बाहेर चालल्या? जनरेटर मधून बाहेर चालल्या. मग हे जर पुढे गेले, ही पण बाहेरच चालले की, ही पण बाहेरच चालले. हा, असं असं सांगा की, जुन्या गोष्टी विसरायला लागल्या सगळ्या लगेच. ठीक आहे, करंट डायरेक्शन करेक्ट आहे, पण प्लस मधून करंट बाहेर चाललाय ना. द एलिमेंट विच shows current in outward direction किंवा goes outward through plus terminal, positive terminal. Okay, then it act as a source. It act as a source. जनरेटर सोर्स आहे. ठीक आहे, हा काय जनरेटर आहे. छान, बरं झालं मी नावं लिहिली नाहीत. जरा म्हणलं टेस्ट करूया. जनरेटर, जनरेटर, आणि ऑब्व्हियसली हे काय असणार, प्लसला करंट एंटर व्हायला लागलाय म्हणजे हा लोड आहे, म्हणजे मोटर लोड असते. ठीक आहे, सेपरेटली एक्साइटेड आहे. सेपरेटली एक्साइटेड का म्हणायचं, कारण सेपरेट एक्साइटेशन आहे. हे फील्ड वाइंडिंग आहे, हे फील्ड वाइंडिंग, याला सेपरेट सोर्स दिलाय, सेपरेट सप्लाय. ओके, सेपरेट सप्लाय दिला, याला पण सेपरेट सप्लाय दिला. आता इक्वेशन्स बघा, कसे कसे इक्वेशन्स आहेत त्याचे. पहिला आपण हे बघू, हे काय फील्ड वाइंडिंग, मग याचा रेजिस्टन्स असतो आर एफ, हा काय आय एफ, इथं व्होल्टेज काय असणार आहे व्ही एफ, फील्ड वाइंडिंगचं व्होल्टेज असणार आहे. बरोबर, आता इथं बघा, इथं जनरेटेड ईएमएफ आहे ई जी, जनरेटेड ईएमएफ हा काय असणार आहे आय ए, आर्मेचर करंट. ओके, आणि हे काय असणार आहे टर्मिनल व्होल्टेज व्ही टी, व्ही टी. ओके, अजून काय असणार आहे इथं, याचा आर्मेचर रेजिस्टन्स पण असणार आहे, आर्मेचर रेजिस्टन्स पण असणार. मग आता बघा इक्वेशन, सगळ्यात पहिला बेसिक इक्वेशन परत लिहायचे, ई जी इज इक्वल टू पी फाय झेड एन अपॉन 60A. हे एक इक्वेशन लिहायचं, पी फाय झेड एन अपॉन 60A. आता बघा नंबर ऑफ पोल्स सेम आहेत. फाय हे फील्ड वाइंडिंग तयार करतो, बरोबर, इथं फील्ड वाइंडिंग फ्लक्स तयार करतो. झेड म्हणजे नंबर ऑफ कंडक्टर्स, एन म्हणजे स्पीड. मग आता बघा, जर हे कॉन्स्टंट असेल आणि हे ए म्हणजे नंबर ऑफ पॅरलल पाथ्स, मग आता हे कॉन्स्टंट आहे, झेड कॉन्स्टंट आहे, स्पीड चेंज होणार आहे, चेंजिंग स्पीड आहे. मग बघा फाय पण कॉन्स्टंट आहे, इथं सेपरेटली एक्साइटेड आहे ना, जोपर्यंत हे व्होल्टेज चेंज करत नाही आपण तोपर्यंत ते फ्लक्स चेंज नाही होणार. म्हणजे ह्याच्यात काय कळालं मला बघा, या इक्वेशन मधनं ईजी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, बाकी सगळं कॉन्स्टंट. मग टॉर्क, टॉर्क इज इक्वल टू पी फाय झेड आई ए अपॉन 2πa. हे सगळं कॉन्स्टंट आहे, म्हणजे याच्यावरनं पण काय कळालं, टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आई ए. त्यानंतर बघा याच्यावरनं इक्वेशन्स लिहू आता, व्ही एफ इज इक्वल टू आई एफ आर एफ. बरोबर, हे पहिले इक्वेशन, व्ही एफ इज इक्वल टू
IF त्यानंतर इकडचं एक इक्वेशन लिहायचं EG इज इक्वल टू बघा जनरेटेड EMF काय असणार हा इज इक्वल टू IARA प्लस VT. आता हे सर्किट कसं असते थोडस इंटरनल सर्किट जर दाखवायचं म्हणलं तर इथं रेजिस्टन्स आणि इथं हे EG. ओके हे असं असते. बघा मायनस EG आता इथनं करंट असं बाहेर चाललाय मायनस EG प्लस IARA प्लस VT अकॉर्डिंग टू KVL. मग जर इक्वेशन लिहिलं आपण EG इज इक्वल टू IARA प्लस VT लक्षात आलंय हे असं IARA प्लस VT. ओके मग बघा इथं आता काय इक्वेशन लिहिणार आहे इथं बघा ह्याच्यात पण तसंच असणार EG चे इक्वेशन तिथं EG च्या ऐवजी इथं काय असणार EB बॅक EMF. ठीक आहे मोटर मध्ये आपण बघणार आहे बॅक EMF मध्ये काय आहे ऍक्च्युली. बरं ठीक आहे आत्ताच डिस्कस करू आपण. बघा आता मोटर आहे बरोबर मोटर आपली काय होणार आहे आपण सप्लाय दिला मेकॅनिझम कसा असणार आहे सप्लाय दिला त्यानंतर बघा इथं हे कंडक्टर असणार असे ओके सप्लाय दिला की इथं नॉर्थ पोल आणि साऊथ पोल तयार झाली त्यामुळं फील्ड तयार झाली इथं. ठीक आहे अशी आता आर्मेचरला पण सप्लाय गेलाय सायमल्टेनियसली इथं बघा पहिला फील्डला सप्लाय दिला ही फील्ड सेट झाली आर्मेचरला पण सप्लाय आहे बाहेरून आर्मेचरला सप्लाय आहे म्हणजे कम्युटेटरला सप्लाय आहे हा जो कम्युटेटर आहे बाहेर आर्मेचर वाइंडिंगला जो सप्लाय देणार आहे तो आपण थ्रू कम्युटेटर देणार बरोबर म्हणजे कम्युटेटर मधनं आता जो ब्रश आहेत माझे त्या ब्रश मधनं सप्लाय गेला आत आणि ह्यातनं करंट फ्लो व्हायला लागला या कॉइल आहेत त्यातनं करंट फ्लो व्हायला लागला. आता समजा नॉर्थ पोलच्या अंडर क्रॉस असेल किंवा समजा नॉर्थ पोलच्या अंडर जरा डॉट आला तर वेगळं घेऊ नॉर्थ पोल अंडर डॉट आहे आणि साऊथ पोल अंडर क्रॉस आहे मला सांगा डायरेक्शन काय येणार डायरेक्शन ऑफ रोटेशन काय येणार डायरेक्शन ऑफ रोटेशन काय येणार तुमचं म्हणणं आहे अँटी क्लॉकवाईज ओके अजून हा डायरेक्शन काय येणार हा क्लॉकवाईज सांगा बरं कन्फर्म सांगा काय येणार काय येणार लेफ्ट हँड रूल वापरायचा आहे हे बघा MFE थंबची डायरेक्शन काढायची आपल्याला फील्डची डायरेक्शन अशी आहे डॉट आहे म्हणजे आउटवर्ड फ्रॉम प्लेन ऑफ बोर्ड बाहेर यायला लागलाय दिस इंडिकेट डायरेक्शन म्हणजे हा काय होणार आहे इकडं ह्याच्यावर जो टॉर्क फोर्स तयार होणार फोर्स हा फोर डायरेक्शनला आहे इथं जो फोर्स ऍक्ट होणार हा डाऊनवर्ड दोन म्युच्युअल अपोजिंग फोर्सेस आले
separated by perpendicular distance, then it act as a torque. टॉर्क मिळाला की रोटेशन येते, फिरणार क्लॉकवाईज. म्हणजे हे काय क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, लक्षात घ्या. रोटर कसा फिरणार, क्लॉकवाईज. आता पुढचा नियम, when current carrying conductor placed in a magnetic field, current carrying conductor, current flow व्हायला लागला ज्यातनं, placed in a magnetic field, it experiences a force. फिरला, मग तो फिरणार, त्याची डायरेक्शन काढली आपण. ठीक आहे. आता असं व्हायला लागले बघा, एक कंडक्टर आहे आर्मेचर कंडक्टर. आर्मेचर कंडक्टर हा फ्लक्स मधनं फ्लो व्हायला लागलाय, फ्लक्स कट करायला लागलाय, त्याच्यात ईएमएफ पण इंड्यूस होणार. आता हा, आणि डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इज सच दॅट, सांगा की, कंडक्टर आहे. आता कंडक्टरला टॉर्क मिळाला, कंडक्टर फिरायला लागलाय. आता कंडक्टर फिरायला लागलाय, इथं फील्ड आहे ना, फील्ड म्हणजे फ्लक्स आहे, आणि एक कंडक्टर फिरायला लागलाय फ्लक्स मधनं, कंडक्टर कट्स दी फ्लक्स. त्यावेळी काय होणार, त्याच्यात ईएमएफ इंड्यूस होणार, बरोबर का. तो कुठला ईएमएफ असणार, स्टॅटिकली इंड्यूस्ड ईएमएफ का डायनामिकली इंड्यूस्ड ईएमएफ, डायनामिकली इंड्यूस्ड ईएमएफ, बरोबर. डायनामिकली इंड्यूस्ड ईएमएफ झाला त्यात, आणि डायरेक्शन ऑफ ईएमएफ कोण देणार आहे आता, लेन्झ लॉ. डायरेक्शन ऑफ ईएमएफ इज गिवन बाय लेन्झ लॉ. लेन्झ काय म्हणतो, डायरेक्शन ऑफ ईएमएफ सच दॅट इट अपोजेस कॉज. ओके. आता कॉज कोण आहे मला सांगा, कॉज कोण आहे, हे बघा. तुम्हाला लक्षात आलं का बघा, आपण इक्वेशन वाईज जाऊ. V इज इक्वल टू IARA. V दिलं की करंट फ्लो व्हायला लागला त्यातनं. ठीक आहे, फ्लो लक्षात ठेवा, काही इथे लिहायला पाहिजे. ठेव का, सब व्होल्टेज दिलं, व्होल्टेज मुळे करंट फ्लो व्हायला लागला, तो कुठला आहे, IA करंट आहे, IA करंट आहे, बरोबर. IA मुळे काय झाला, IA मुळे काय झाला, त्याच्या आधी व्होल्टेज दिलं, करंट फ्लो झाला, करंट फ्लो झाला, करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड, इट एक्सपिरियन्सेस फोर्स, हा फोर्स तयार झाला. ओके. फोर्स इक्वेशन काय असते, F इज इक्वल टू BIL साइन थीटा. ओके, F इज इक्वल टू BIL साइन थीटा. आता I लक्षात घ्या, फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I आहे. मग फोर्स वाढला, करंट जर वाढत असेल तर फोर्स वाढत असेल, बरोबर. फोर्स म्हणजे टॉर्क, दोन म्युच्युअली अपोजिंग फोर्सेस आहेत, म्हणजे टॉर्क वाढायला लागला, म्हणजे एन वाढायला लागला, एन वाढायला लागला. आता या एन मुळे कोण वाढला, या एन मुळे काय वाढलं, व्ही वाढलं. व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी असं म्हणतो मी. बघा, व्हेलॉसिटी, आणि हे कुठले, लिनियर व्हेलॉसिटी. आता E इज इक्वल टू BLV साइन थीटा, EMF, स्टॅटिकली इंड्यूस्ड, सॉरी डायनामिकली इंड्यूस्ड EMF. आता व्हेलॉसिटी वाढली की EMF वाढला, EMF आला व्हेलॉसिटी मुळे. आता हा EMF
अपोजिंग मॅनर मध्ये असणार आहे, तो अपोज करणार आहे बिकॉज ऑफ लेन्स लॉ. लेन्स काय सांगतो, इफेक्ट अपोजिस कॉज. हा इफेक्ट आहे. कॉज कोण आहे सांगा. समजलं. हा इफेक्ट आहे, हा काय कॉज आहे. म्हणजे करंट वाढल्यामुळं तो यायला लागलाय, करंटला कमी करायचा आहे. V मायनस EB इज इक्वल टू IARE. ओके. व्हीतने EB कमी केला का IA कमी होतो ना. IA ला कमी करायचा आहे, म्हणजे EB कुठे येणार, तिकडे येणार का EB नाही, कुठे लिहा, फक्त IA कमी व्हायला पाहिजे. EB असं लिहायचं दोन्ही इक्वेशन, IA कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे, असं. म्हणजे हे लॉजिकली जाऊ शकतो आपण, मॅथमॅटिकली जरी गेलं त्यात तर बघा हे असं आहे. इथं V आहे, इथं हा EB, हा IARA. बघा इक्वेशन जर लिहिलं, हा काय लिहिणार, मायनस V प्लस IARA प्लस EB. ओके, मग काय लिहिलं मी, V तिकडे गेला, V मायनस EB इज इक्वल टू IARA. समजलं का. असं. आता तो जो बॅक EMF असतोय, तो बॅक EMF त्या करंटला कमी करतोय, लक्षात घ्या. जर तो नसता तर वाइंडिंग विल बर्न आउट, वाइंडिंग जळून जाणार ती. ठीक आहे, कारण सप्लाय दिलेला फुल करंट फ्लो होणार ना त्यातनं, वाइंडिंग मधनं, आणि आर्मेचर कॉइल शॉर्ट सर्किटेड असतात. ओके. बघा तर आता मग याची इक्वेशन्स लिहायचे आपल्याला. याचे इक्वेशन्स कसे लिहिणार, बघा याचे पण इक्वेशन्स. इथं काय येणार, हा IF VF, इथं येणार RF, आणि हे इक्वेशन लिहिलं तर VF इज इक्वल टू IF RF, हे काय सेमच आहे. त्यानंतर हे इक्वेशन लिहिलं, V इज इक्वल टू EB प्लस IARA, EB प्लस IARA. मग EB इज इक्वल टू P phi ZN अपॉन 60A. मग EB proportional to N, EB proportional to N. ओके. मग बघा कसं आहे, EB proportional to N, आणि टॉर्क इज इक्वल टू P phi ZIA अपॉन 2 pi A, 2 pi A. आता थोडस लक्ष द्या इथं, टॉर्क प्रोपोर्शनल टू IA. आता बघा सिग्निफिकन्स ऑफ बॅक EMF, सिग्निफिकन्स ऑफ बॅक EMF. समजा मोटर आहे, मोटरवर जर तुम्ही, मोटर पहिला नॉर्मली फिरायला लागले, मोटरवर जर तुम्ही एक्स्ट्रा लोड लावला, मेकॅनिकल लोड लावला, मोटरचं स्पीड वाढतंय का कमी होते, कमी होते. नॉर्मल तसंच आहे. गाडीचं एक्झाम्पल घ्या एखादं, इलेक्ट्रिक गाडीवर बाईकवर बसलाय तुम्ही, आणि तुम्ही नॉर्मल चालवायला, आणि कोणतर मित्र किंवा मैत्रीण जरा 150-200 किलोमीटर वजन आहे, केजी
150 पावणे 200 kg. काय वाटतं, गाडी स्लो होईल का फास्ट जाईल? स्लो होईल. ओके, आपण अशा गाड्या बनवू शकतो का की असं बसल्यावर फास्ट जाईल? बनवू शकतोय, बनवू हाय पुढे ते बघूया आपण कसं कसं बनते ते. पण गाडी काय होईल नॉर्मली, प्रॅक्टिकली विचार करा, गाडी काय होईल? स्लो होईल. ठीक आहे. आता गाडी स्लो झाली, आता तो जर व्यक्ती बसलाय गाडीवर, ते वेट पण गाडीला ओढायचं आहे ना, ताकद लावायची गाडीला, म्हणजे मोटरला ताकद लावायची आतनं त्या माणसाला, त्या गाडीला पुढे न्यायला. बरोबर, म्हणजे ती ताकद म्हणजे काय ऍक्च्युली? टॉर्क. बरोबर, टॉर्क जास्त पाहिजे, टॉर्क वाढला पाहिजे मोटरचा. कॉमन सेन्स लक्षात आला? इलेक्ट्रिक गाडीवर बसलाय तुम्ही, एक 150 पावणे 200 किलो वजनाचा माणूस गाडीवर येऊन बसला, तर गाडी स्लो होणार. पहिली कंडिशन स्लो होणार. स्लो झाली की काय होणार? त्या गाडीला ओढलं गेलं पाहिजे, म्हणजे पुढे गेली पाहिजे. स्लो तर झाली गाडी, थांबता पण कामा नाही, पुढे गेली पाहिजे गाडी. म्हणजे गाडीनं फोर्स लावला पाहिजे आतनं. तो फोर्स म्हणजेच काय आहे? ती ताकद म्हणजे काय? टॉर्क. गाडीचा टॉर्क. मग गाडीचा टॉर्क पण जास्त पाहिजे. बरोबर, टू मॅनेज दॅट लोड. आता बघा ते कसं येते. गाडीवर माणूस बसला, ओव्हरवेट माणूस बसला, तर एन कमी झाला, एन कमी होणार. लोड वाढला तर एन स्पीड कमी झालं, स्पीड कमी झालं की ईबी कमी झाला, स्पीड कमी झालं की ईबी कमी झाला. बरोबर, ईबी कमी झाला, ईबी कमी झाला, आय काय होतं बघा बरं? व्ही. व्ही मधनं ईबीची व्हॅल्यू कमी, म्हणजे पहिला ही होतं 200 आणि ईबी होता 190. नंतर ईबी कमी कमी व्हायला लागला, 150, 120. मग काय होणार? आर तर कॉन्स्टंट आहे, वाढणार कोण आहे? आय वाढला. आय वाढला. आता जर आय वाढला तर बघा टॉर्क वाढतोय, टॉर्क वाढतोय. गाडी स्मार्ट आहे आपली, मोटर स्वतःच ते ऍडजस्ट करायला लागले. दॅट इज अ सिग्निफिकन्स ऑफ बॅक ईएमएफ. हे तुम्ही शिकलाय कॉलेजमध्ये असताना, याच्यावर भली मोठी नोट लिहिलं तुम्ही, सिग्निफिकन्स ऑफ बॅक ईएमएफ. 1.5-2 पानं लिहिलेत. बॅक ईएमएफ आपल्याला कसा फायद्याचा असतो. आता रिव्हर्स केस बघा. समजा लोड कमी झालाय, लोड कमी झालाय तर गाडीनं फोर्स पण कमी लावला पाहिजे, गाडीचा टॉर्क पण कमी व्हायला पाहिजे. लोड कमी झाला तर, लोड कमी झाला तर स्पीड वाढणार आहे, स्पीड वाढला की ईबी वाढणार आहे, ईबी वाढला की आय कमी होणार आहे, आय कमी झाला की टॉर्क पण कमी होणार. गाडीला टॉर्क द्यायची रिक्वायरमेंट नाही ना, टॉर्क नको आहे, एक्स्ट्रा फोर्स नको आहे, गाडी लावता कामा नाही. गाडीला टॉर्क ऑप तेच मॅनेज करते. ठीक आहे. असं आता ह्याच्यात बऱ्याच अशा ब्रेन ट्विझर्स आहेत असे, म्हणजे थोडस तुम्ही वेगळ्या अँगलनं पण ह्या गोष्टी स्टडी करू शकता. ओके, आता कसं बघा वेगळ्या अँगलनं, म्हणजे थोडस दुसरा अँगल, पर्स्पेक्टिव्ह. समजा आपल्या गाडीवर एखादा माणूस आलाय, बसलाय, जाड वजनाचा माणूस बसलाय. आता बसलाय म्हणल्यावर त्याला पण गाडीनं ओढलं पाहिजे पुढं, जो गाडी चालवायला त्याला पण ओढलं पाहिजे, जो माणूस बसलाय त्याला पण ओढलं पाहिजे. बरोबर, आता अशा वेळी काय होतंय? टॉर्क वाढायला पाहिजे. बरोबर, माणूस बसलाय म्हणल्यावर टॉर्क वाढायला पाहिजे. टॉर्क वाढायला कोण वाढलं पाहिजे?
करंट वाढला पाहिजे. मग जर करंट वाढला, हे तर कॉन्स्टंट आहे, कोण कमी व्हायला पाहिजे? बॅक ईएमएफ कमी व्हायला पाहिजे. बॅक ईएमएफ कमी झाला तर बघा इफेक्ट काय होते त्याचा, स्पीड कमी होते. म्हणून एखादा माणूस जर बसला तर गाडीची स्पीड कमी होते. असं पण सांगतात. समजलं? एखाद्याला सांगायचं असलं कसं सांगायचं? असं सांगायचं. ती स्टोरी माहिती आहे ना? एक सर असत शाळेत आणि सर म्हणतात एक प्रोपोर्शनॅलिटीचं एक्झाम्पल सांगा. मुलांना म्हणतात ओके प्रोपोर्शनॅलिटीचं एक्झाम्पल सांगा. मग त्यात एक चिंटू मुलगा असतो वर्गात. चिंटूला म्हणतात चिंटू उठ सांग एक एक्झाम्पल. चिंटू म्हणतोय सर माहिती आहे एक्झाम्पल ते? नाही माहिती. प्रोपोर्शनॅलिटी हे प्रोपोर्शनल आहे ना सगळं, हे वाढले ते वाढले त्याच्यावर ते डिपेंड आहे. असं डिपेंडन्सीचं एक्झाम्पल सांगा किंवा प्रोपोर्शनॅलिटीचं एक्झाम्पल सांगा. तर ते म्हणतोय की बघा सर, तुम्ही तुमच्या मुलीवर जास्त प्रेम करता, आम्ही तुमच्यावर प्रेम करतोय. म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी. ओके ते असे असे एक्झाम्पल असतात. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट कशी ए प्रोपोर्शनल टू बी, बी प्रोपोर्शनल टू सी, तर ए प्रोपोर्शनल टू सी, तर ते कसं सांगायचं ते इथं बघायचं. रिझल्ट तर माहित असतात आपल्याला, एंड रिझल्ट, त्यातले लिंक कसे दाखवायचे. ओके ए प्रोपोर्शनल टू सी सांगायचं असेल तर पहिला ए टू बी जायचं, बी टू सी, मग ए टू सी. ठीक आहे. तर हे झालं सेपरेटली एक्साइटेड मशीन आणि त्याचे हे इक्वेशन्स. ओके पुढे जाऊ आपण. हा बघा आता हे काय सेल्फ एक्साइटेड मशीन. सेल्फ एक्साइटेड मशीन्स. सेल्फ एक्साइटेड मशीन्स यात बघा हा कोण आहे? हा जनरेटर. पॉझिटिव्ह मधनं करंट बाहेर पडायला आहे, हा जनरेटर. हा कोण आहे? मोटर. एक आहे जनरेटर, एक आहे मोटर. मग बघा हा तर हा दिस इज आर एफ. ओके ई काय म्हणे जी म्हणायचं इथं, इथं आर ए, हा असणार आहे आय ए. आय ए ची डायरेक्शन उलटी दाखवली बघा तिथं, ए आय. नॉनसेन्स, त्याला कळत नाही अजून, करंट आत जातो बाहेर जातो, होय का नाही? पण थोडासा रिसर्च करून बघा बरं का ए आय वर. असला जबरदस्त रिसर्च देतं ना ते, चांगला देतं. बर पीएचडीला व्हॅल्यू राहील नाही आता, त्याच्यामुळे हायर एज्युकेशनला व्हॅल्यूज राहील काय सुद्धा, काय शिकायचं, होय का नाही? नंतर नंतर जर समजा कंपॅनियन आले एआय चे एजंट्स, मग तर काय असिस्टंट जवळच ठेवायचा. सांग बाबा उत्तर, आय एम फेसिंग दिस डिफिकल्टी, टेल मी सोल्युशन. सांगणार तू, होय का नाही?
मी फार एक्सपेरिमेंट करत असतो त्याच्यावर. पण आता चार चार झाले ऍक्च्युली, पेड ए आहेत आता माझ्याकडे 4. आणि त्याचा रिसर्च जो येतो का नाही तो जबरदस्त येतो. फक्त तुम्ही इनपुट काय द्यायची हे तुम्हाला जमलं पाहिजे. चला, काय सांगायचं, कसं सांगायचं, प्रॉपर इनपुट दिले ना तर ठीक आहे. सेल्फ एक्साइटेड मशीन. तर पहिला जनरेटर आहे बघा, आणि याच्यात हा आर एफ आहे. आता सेल्फ एक्साइटेड मशीन मध्ये पण हा जो आर एफ आहे तो बघा व्होल्टेजच्या अक्रॉस पॅरलल आहे, बरोबर. त्यामुळे त्यातला पण फ्लक्स ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहणारच आहे. ठीक आहे, पण राहत नाही. का राहत नसावं बरं? बरं ठीक आहे, बघा मी तुम्हाला इक्वेशन्स लिहून दाखवतो. पहिला आपण इक्वेशन्स लिहू. ओके, हा काय असणार आहे, आय ए. हा मी इथं चुकीचं दाखवला बघा. तो आय ए असणार काय? नाही, आय ए नसणार आहे तो. तर तो कोण असणार आहे? आय असणार आहे, फक्त आय. हा असणार आहे आय. हा असणार आहे आय एफ. ओके, हा बघा आता इक्वेशन, पहिले इक्वेशन आय ए इज इक्वल टू आय प्लस आय एफ. आय प्लस आय एफ. आय ए इज इक्वल टू आय प्लस आय एफ. आणि काय असणार आहे इक्वेशन पुढं? इजी इज इक्वल टू आय ए आर ए प्लस व्ही. याला आपण व्हीटी म्हणूया का? व्हीटी म्हणूया, मग याला व्हीटी म्हणता येईल. काय लिहायचं तिथं? आय ए लिहायचं का आय लिहायचं? हा, आय लिहायचं का? आय एस आहे ना, केव्हीएल अप्लाय करा की तिथं. तुम्हाला जे क्वेश्चन आता विचारलं ना, हेच क्वेश्चन कन्फ्युजन नंतर तुमच्या डोक्यात येते एक्झामच्या वेळेला अभ्यास करताना. ठीक आहे, परत इथं काय लिहिलं बघा, व्हीटी इज इक्वल टू आय एफ आर एफ, सॉरी आर एफ, आय एफ आर एफ. आणि याच्यावरून काय कळतं बघा आपल्याला, आय एफ प्रपोर्शनल टू फाय, मेन फाय, फाय मेन जो आपल्या या इक्वेशन मध्ये असतोय तो. ओके, हा आता बघा, हा सेल्फ एक्साइटेड जनरेटर आहे, बरोबर. सेल्फ एक्साइटेड जनरेटर मध्ये फ्लक्स कॉन्स्टंट राहतोय काय? का? कालच बघितलं आपण, आर्मेचर रिएक्शन. नेट इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन इज डिमॅग्नेटायझेशन. म्हणजे तिथं फ्लक्स कमी होतोय त्यावेळी लोड आपण लावतो त्यावेळी आपली अपेक्षा असते की बाबा कॉन्स्टंट राहावा, पण राहत नाही, थोडासा कमी होतोय. ओके, त्यानंतर इथे इक्वेशन सांगा. इथे इक्वेशन्स इथले बघा. हा काय, ई बी, हाय आर ए, हाय आर ए, बरोबर.
हे असं. मग बघा काय असणार हे पुढं व्हीटी इज इक्वल टू ईबी प्लस IARA आणि हा जो आय आहे तो बघा काय होणार सेपरेट होणार. आय इज इक्वल टू IA प्लस IF आणि हा जो आहे तो RF. मग काय होणार V इज इक्वल टू किंवा VT इज इक्वल टू RF IF. VT इज इक्वल टू RF IF. ओके. ठीक आहे. तर समजा अजून एक त्यांनी काय काय गोष्ट तयार केली बघा त्याच्यात. तर समजा हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आहे. ओके. VT इज इक्वल टू EB प्लस IARA हे इक्वेशन आहे. तर मी काय करतो IA न मल्टिप्लाय करतो. IA VT इज इक्वल टू EB IA प्लस IA स्क्वेअर RA. आता VT आणि IA न मल्टिप्लाय केले मग त्या IA च्या जागी मी हे लिहू शकतो ना बघा VT इंटू IA च्या जागी काय लिहू शकतो मी I मायनस IF. ओके. I मायनस IF इज इक्वल टू EB IA प्लस IA स्क्वेअर RA. मग VT I मायनस VT IF इज इक्वल टू EB IA प्लस IA स्क्वेअर RA. तर VT इंटू IF इथलं व्होल्टेज आणि यातनं जाणारा करंट म्हणजे काय झाली ही पॉवर झाली. पॉवर इन फील्ड वाइंडिंग. मग त्याच्या जागी मी असं पण लिहू शकतो ना VTI इज इक्वल टू EB IA प्लस IA स्क्वेअर RA प्लस VT IF. याला लिहिलं इकडं. याच्या जागी बघा VTI EB IA प्लस IA स्क्वेअर RA प्लस VT IF म्हणजे याला IF स्क्वेअर RF पण लिहू शकतो. VT च्या जागी मी RF IF लिहिलं. ठीक आहे. हे काय काय हे हा हा कॉपर लॉस इन फील्ड वाइंडिंग. कॉपर लॉस इन आर्मेचर सर्किट. EBIA पॉवर इन आर्मेचर सर्किट. हे सप्लाय पॉवर सप्लाइड. मग बघा हे इक्वेशन असं येतं ना PS इज इक्वल टू PA प्लस आर्मेचर कॉपर लॉस प्लस फील्ड कॉपर लॉस.
फील्ड कॉपर लॉस. ठीक आहे, आर्मेचर कॉपर लॉस प्लस फील्ड कॉपर लॉस. हे असं पॉवर बॅलन्स इक्वेशन. त्याला काय म्हणायचं, पॉवर बॅलन्स इक्वेशन. सप्लाय पॉवर ती कुठे कुठे खर्च होते बघा, आर्मेचर पॉवर मध्ये आणि आर्मेचर कॉपर लॉस आणि फील्ड कॉपर लॉस. तर ह्याची जी व्हॅल्यू असते ना, या आर एफ ची व्हॅल्यू ही जास्त असते बघा, व्हेरी हाय, व्हेरी हाय. आणि आर ए ची व्हॅल्यू असते ती व्हेरी लो, कॉपर वाइंडिंग असते ती. ठीक आहे, आर ए लो किंवा व्हेरी लो म्हणा, व्हेरी हाय व्हेरी लो. आणि याचे नंबर ऑफ टर्न्स पण जास्त असतात, फील्ड वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स पण जास्त असतात. हे थिन असतं वाइंडिंग, थिन फील्ड वाइंडिंग थिन असतं, लक्षात घ्या. नंबर ऑफ टर्न्स जास्त, नंबर ऑफ टर्न्स जास्त. आणि का जास्त, फाय इज इक्वल टू एमएमएफ अपॉन रिलक्टन्स, एमएमएफ अपॉन रिलक्टन्स. मग एमएमएफ काय लिहितो आपण, एन आय. नंबर ऑफ टर्न्स जास्त ठेवायचे, कंडक्टर थिन ठेवायचा. नंबर ऑफ टर्न्स जास्त ठेवले की फ्लक्स वाढतोय. ठीक आहे, एमएमएफ वाढतोय, फ्लक्स वाढतोय. फ्लक्स साठी फ्लक्स पाहिजे असतो आपल्याला जास्त तिथे, म्हणून नंबर ऑफ टर्न्स जास्त ठेवतो आपण. लक्षात आलं. तर ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्यातल्या. हे कळालं तुम्हाला, इक्वेशन्स कसे लिहायचे, कसे तयार करायचे. केव्हीएल केसीएल आहे सिंपल. आणि आपण पॅरलली इक्वेशन्स बघायला लागले, म्हणजे तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून. इथं तुम्ही ईबी लिहिताना कसं लिहिणार बघा, ईबी इज इक्वल टू व्हीटी मायनस, आणि तिथं काय इक्वेशन येते बघा, इजी प्लस आय आर ए प्लस व्हीटी. इक्वेशन मध्ये डिफरन्स आहे, थोडं बारकाईनं या गोष्टी बघायच्या काय असतात ते. तुम्हाला ह्याच्यावरचे फार चांगले चांगले क्वेश्चन्स येतात बरं का. हे जे इक्वेशन आहेत ना, हे इक्वेशन वाटतात सोपे, पण ह्याच्यात असा क्वेश्चन येतोय बघा, क्वेश्चन काय येतोय, if a single DC machine can be act as a motor as well as generator with same supply voltage with same armature current, with same supply voltage and same armature current. मग दिलंय, आता घ्या तुम्हाला सांगतो व्हॅल्यू. एक्झाम्पल म्हणा, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन, टाइप्स ऑफ क्वेश्चन. गेटचा क्वेश्चन आहे हा जो तुम्हाला आता सांगणार आहे. गेट क्वेश्चन हे वाटतं ना बेसिक बेसिक, किरकोळ किरकोळ. याच्यावर क्वेश्चन कसे येतात बघा. क्वेश्चन, गेट क्वेश्चन आहे हा. गेट क्वेश्चन आहे. तर काय क्वेश्चन असतो, हे डीसी मशीन दोन पद्धतीने ऍक्ट होते, मोटर जनरेटर. ओके, विथ व्ही एस किंवा व्ही एस म्हणण्यापेक्षा काय म्हणे आपण, व्हीटी. व्हीटी इज इक्वल टू 200 व्होल्ट. व्हीटी इज इक्वल टू 200 व्होल्ट. IA is equal to 40 ampere. RA is equal to 0.5 ohm. RF is equal to 200 ohm. RF is equal to 200 ohm. Then
the ratio of back EMF to generated EMF. असे क्वेश्चन असतात काय तर चिल्लर क्वेश्चन आहे पण असे असतात अशा टाईपचे क्वेश्चन. काय येणार हा रेशो सांगा की 9/11. हा क्वेश्चन 10 सेकंदात सॉल्व्ह करता आला पाहिजे. किती 10 सेकंदात. व्हीटी दिले बॅक ईएमएफ विचारलाय. व्हीटी पेक्षा बॅक ईएमएफ लहान असणार आणि जनरेटेड ईएमएफ मोठा असणार. तो कितीने मोठा असणार यांच्या प्रोडक्टने मोठा असणार आणि यांच्या प्रोडक्टने लहान असणार. 20 म्हणजे न्यूमरेटर झाला 180 डिनॉमिनेटर झाला 220. 10 सेकंदात गेटला आलेला क्वेश्चन आहे हा. जरासा क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड गेला म्हणजे तिथं आरए दिला आयए दिलाय ना तुम्हाला तिथं टोटल करंट दिला होता फक्त. ते करंट पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागला असतो. अशा टाईपचे क्वेश्चन असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. ओके नाही हा याच्यावरचा सगळ्यात अवघड क्वेश्चन डीसी मशीनवरचा आलेला आतापर्यंत असं म्हणतात. अवघड आहे का येऊ बरं ठीक आहे. आता ही आहे सिरीज. सिरीज आपण उद्याच्या लेक्चरला बघू. आपण याला चालू करून थांबण्यात अर्थ नाही ना मध्येच. टायमिंग पण उद्या आपली टेस्ट असणार आहे. ठीक आहे अभ्यास करून या चांगला. आपण टेस्ट सोडवायची उद्या बघू इलेक्ट्रिकल नेटवर्क. ठीक आहे चलो थांबू आपण इथं.